सातपूरमधल्या ओरा बार गोळीबार प्रकरणानंतर 2 महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळणारा नाशिकचा भूषण प्रकाश लोंढे आता अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। नाशिक क्राईम ब्रँचच्या टीमनं उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या सीमेवर चुपचाप कारवाई करून त्याला पकडलं। पोलीस जवळ आल्याचं लक्षात येताच भूषणनं थेट 34 फूट खोल उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या उडीतच त्याचे दोन्ही पाय मोडले आणि तो गंभीर जखमी झाला। सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून 2 दिवसात त्याला नाशिकमध्ये आणून कोर्टात हजर करण्यात येणार आहे। भूषण लोंढे हा नाशिकमधल्या कुख्यात लोंढे टोळीचा महत्त्वाचा सदस्य आहे। तो पीएल ग्रुपचा नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा। प्रकाश लोंढे आणि त्यांचा दुसरा मुलगा दीपक लोंढे हे दोघेही आधीपासूनच पोलिसांच्या कोठडीत आहेत। या टोळीवरती गोळीबार, खंडणी, मारामाऱ्या, प्रॉपर्टी बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत। सातपूर परिसरात त्यांच्याकडून बेकायदेशीर धंदे सुरू असल्यामुळे लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती। पोलिसांनी त्यांच्या ऑफिसवर धाड टाकली होती। त्या धाडीत एक भुयारी मार्ग देखील सापडला। तसेच नंदिनी नदीकाठावरती परवानगीशिवाय बांधलेलं पक्षाचं ऑफिसही महापालिकेने आणि पोलिसांनी मिळून पाडून टाकलं। वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी या टोळीवरती मोक्का लावला आहे। भूषण मात्र त्यावेळी फरार होता। सातपूर, अंबड, गंगापूर या ठाण्यात त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। म्हणूनच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गुप्त माहिती गोळा करून मोठी मोहीम राबवली। शेवटी तो नेपाळ सीमेवर सापडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली।